नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात आज सकाळी 11:30 वाजता आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। नाशिक शहरातील खड्ड्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेना आज रस्त्यावर उतरणार आहे। नाशिक शिवसेना भवन ते महानगरपालिकेपर्यंत हा मोर्चा काढला जाईल। संजय राऊत हे नाशिक महानगरपालिकेबाहेर मोर्चेकरांना संबोधित करतील। दरम्यान नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। तर नाशिक शिवसेना भवन पासून महानगरपालिकेपर्यंत हा मोर्चा काढला जाणार आहे। कालच संजय राऊत नाशिकमध्ये दाखल झालेत आणि त्यांनी खड्ड्यांची पाहणी केली आहे। त्यानंतर संजय राऊतांच्या नेतृत्वात नाशिकमध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। काल याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जोरदार बॅनरबाजीही नाशिकमध्ये पाहायला मिळालेली होती। त्यामुळे संजय राऊतांच्या नेतृत्वात निघणारा मोर्चा आज नेमका कसा होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। नाशिक महानगरपालिकेच्या विरोधामध्ये खरं तर हा आक्रोश मोर्चा खरं तर ठाकरे गटाकडनं काढण्यात येणार आहे। आपण जर बघितलं तर या मोर्चाचं नेतृत्व जे आहे ते ठाकरेच्या शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे करणार आहेत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी ही मोर्चाची तयारी अशा पद्धतीने केलेली आहे जे नाशिकमधल्या खड्ड्यांमुळे जे नाशिकमधले 7 नागरिक मृत्युमुखी पडलेले आहे त्यांना देखील या ठिकाणी त्यांचे भावपूर्ण श्रद्धांजलीचे जे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद या मोर्चाला मिळत आहे, कारण की हा मोर्चा जो निघत आहे तो सर्वसामान्य जनतेसाठी निघत आहे। हा सर्वसामान्य लोकांचा आवाज आज शिवसेनेने उचलला आहे, कारण की हा जो खड्ड्यांचा प्रश्न आहे हा कोणीच उचलत नव्हतं, कारण की सत्ताधारी फक्त याची मलाई खात होते आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात माननीय खासदार संजय राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा लवकरच सुरू होणार आहे। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक।